अरे बाबू झालं काय सगळं आपलं हे सामान विमान टाकलं गंज गिंज टाकले ना बरोबर. हो आई, जे तू सांगितलं होतं ते बरोबर टाकून दिलं. आता तुम्ही जे सामान काढून दिलं ते आम्ही उचललं बा तिथचं. काही राहायला गेलं का पाहून घे. नाहीतर मग आम्हाला वापस यावं लागलं ती गाडी घेऊन. दादा काही राहिलं का? आई तू म्हणत होती ना ती कोणती तरी काकू म्हणे गोकर्णा काकू, त्या येते म्हणून ॲटो आपल्या ट्रॅक्टरमध्ये. हो येतो म्हणे आता येतच असन ती आलीच असन आता येईनच 2 मिनिटात. थांब ना तोपर्यंत. आता दोघी लवकर लवकर करायला लावणं. आपली कार काढतो ना मी तोपर्यंत. यायचं काही सरत नाही बरं लवकर आहे. त्याला बरोबर तयारी करायला लाव. हां, नट्टा फटका खूप करते त्या. वेळच लागते साडी गिडी घाले आणि त्याला घरचे कामं करावं लागले ना. तेवढा होड वेळ होतच असते बाबू. तुम्ही घेऊन जा सोमर. पण ते कुकर नाही यायचे ना. कुठं अटकली तर बिचारी. नाही तर आपला ट्रॅक्टर गेला असता सोमर. स्वयंपाकाची बाई असेल ना. ती आली का नाही आली? माय मी आली आली. बसू बसू का मग ट्रॅक्टरात? काही खुची खुची हासन ना चढासाठी. माय एवढ्या वेळानं आल्या हो तुम्ही कुकर ना बाई. हो माय काम करता करता माय वेळच झाला. हो माय कसं हो माय माय सुन नाही काय काही काम नाही करत मायवालं. माय कपडे मुले सापटून यायला लागते. माय भांडे घासून आली मी नाश्त्याचे म्हणून वेळ झाला. हो मायनं वेळ तरी झाला नाही हो मग तुम्हाला. नाही आता या ट्रॅक्टर निघणारच होता. तुमच्या गिमच्यानं काही वेळ नाही झाला. आता ट्रॅक्टर निघणारच होता. आता माणूस यायचा आहे ना ट्रॅक्टरचा ड्रायव्हर. मला त्याचा फोन आलता येतो म्हणून. कसा काकू ट्रॅक्टरमध्ये? झालं काय तुमची तयारी? काढू का ट्रॅक्टर? हो काढा ना, काढा काढा. पण पाणी नका जो रोडनं जा. का हो भाऊ? तुमचा ते रोड असा सरळ सरळ आहे आणि थोडंसं टर्न घ्यायला लागतं वाटतं ना डाव्या साईडला. हो भाऊ बरोबर आहे तुमचं. जर कोणाला नाही दिसलं तर तिथं दिसतेच तुम्हाला लोक उभे. तर तिथं थांबून द्या. भाऊ आपली बाई राहिली ना स्वयंपाकवाली याची. येतो येतो करून राहिली, निघूनच नाही राहिली. कुठं अटकली तर. ते लवकरच सांगितलं होतं. एवढा वेळ केला मला मला वाटलं ना तेवढा वेळ करून म्हणून ते. असं असं बरोबर नाही ना तिचं वागणं. तिच्यावर तर स्वयंपाक आहे. तिच्याशिवाय कसा होईन स्वयंपाक? हो काही टेन्शन ना घेऊ. माझ्या आज भल्लाच गजर सुरू आहे. माय एवढा उशीर करत असते का हो? खाता पेता होतेच तेवढा ताई. जाऊ द्या. बसा लागते का मग आता ट्रॅक्टरमध्ये? गो करा बाई बसा तुम्ही. तुम्ही बसा बाई स्वयंपाकाला बाई. लवकर लवकर बसा आणि मी लवकर ट्रॅक्टर काढतो. भेटलं बाई उभा. ओ बाई तू लई दिवसाची घेते वाटते स्वयंपाकाचे ठेके. हो माय एकटीच आहे का होतो ना काकू. एकटी खिचडी 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 असली ती एकटीच पाहिजे. काय काय जास्त टाका लागते. उभा लावा लागते. ठेवा लागते. डाळ टाका लागते. आणि जर असं मठ्ठा गिठ्ठा आहे म्हणते तर त्याच्याच बायका करते ना. मग मला काय फक्त खिचडी शिजून आहे. पोया गे असल्या तर मग पाहिजे बापा आम्हाला 3-4 बाया पाहिजे. मी एक असतो आणि 3-4 बाया म्हणजे उंडे गिंडे करायला अशा ठेवत असतो मी. तशी नाही येत असतो एकटी. खिचडी करतो मी एकटी. हो माय. पण हिच्या इच्छा आता काम स्टँडर्ड झालं. हे बाई भल्ली कामाची. हे घरवाली भल्ली कामाची होती. हो माय 2-2 टाईम कामाला जाय. आता म्हटलं तिच्याकडून होत नाही म्हणून. नाही तर त्याच खिचडी शिजवे तेच काम करे. भल्ली ती कामाची बाई ते. पण आता तिच्याकडून होत नाही. पण तिच्या सुना बाई आहे आता शिकल्या सवरल्या आहे. आणि तिच्या सुना आहेत स्टँडर्ड. पोरं मोठे शिकले. आता पैसाही आहे ना माय. पहिले पैसा नव्हता. चांगले लेकर शिकले. एक इंजिनियर झाला. एक कोणत्या कंपनीत कामाला आहे म्हणते. तर काही चांगला पगार कमवते. तिने का आता काही करायचं गरज नाही. आणि लेकरं आहे आता सुनाले काय करावं लागते. टेंडर सुना. पण काकू त्या बाई भल्या मस्त आहे. पण त्या काकू ना ह्या घरवाल्या भल्याच मस्त वाटल्या मला. एवढ्या श्रीमंत आहे पण त्याला गर्व नाही माय. 2-2 लेकरं नोकरीवर लागली. पण बायला नाही तर आता गर्व चढून जाते ना माय. तिच्यासोबत हो माय. मी तिच्यासोबत कामाला जाणारीच बाई होईना. हो माय. तिच्या सुनापैकी लहान सून भल्ली मस्त आहे. स्वभाव कोमल कोमल आहे तिचं ना. ते भल्ली मस्त आहे. तू पाहिजो. पण तिची जराशी मोठी सून जास्त शिष्ट आहे. हो माय. आणि तिला कोणाचं होऊ नये सहन होत. पण लहान सून असून ते म्हटलं मोठ्या सुनीला सांभाळून नेऊन राहिले म्हटलं. दोघी सास सुना भल्ली मस्त आहे. कोमल नाचपूर भल्ली हुशार आहे आणि चांगली आहे. काकू घर चालते ना. नाही तर चालते काय. एखाद्याने थंड व्हायच लागते माय. माय अंधन आलं. टाका लागन मला दाय. हो बाई पाणी पाहिजे का तुम्हाला? दाई धुवाले हो भाऊ झालीच माही दाय धुवून. आता फक्त जराशी उचलू लागलं दाय. बाई करूच लागत असते. मी कुठे कोणत्या कार्यक्रमाला जर ट्रॅक्टर जरी घेऊन गेलो तर मी करू लागत असतो. नाहीतर आपल्याला जेवायला सांगते ना कोणता एक मालक त्याच्या घरी जर असं करू लागलो काय होते. मी करू लागत असतो बाई. बापा धुणं. पण तुमच्यासारखे लोक भेटत नाही. पण काम गिम करू लागणारे. नाही तर आजकाल काय हात धुतले का चालले. असं आजकाल पद्धत. कोणाला करून लागत आजकाल. हो बाई झाली का हो खिचडी. भल्लीच कामाची तापड बाई आहे. हो बाई तू शांत झाली माही खिचडी. आता ह्या जराशा नड्या घालतल्या होत्या. तर हात फिरून राहिली. वाढल्या काय तर पोहून राहिली. मग आता हे तळून घेतो म्हटलं. हो ताई मी तुम्हाला तळू लावू का तळणड्या? तर ताई खूपच वेळा आलो. तुम्हाला कोणतीच मदत नाही करू शकलो. करते ना मी.
बाई मीच करतो बात तर होते हो बाई, बात करतो तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, तुम्ही बस ना. माहिती हेल्प पाडी कशी हेल्प पाडते एवढी कामाला बाई सांगितली इले काय करायची शिस्त म्हणजे कुठे म्हटलं ते स्वतःचा मोठापणा दाखवते पाय करणं असते म्हणे आणि दाखव ना पाय बाई काय कामाला बाई ठेवली आहे म्हणून ते करते म्हणून पायचं तरी स्वतःचा मोठेपणा दाखवासाठी. काकू तुमची मोठी सून होय काय? बाई हे लहान ते होय मोठी मांगा आहे तुमच्या. काय ह्या होय का तुमच्या मोठ्या सून? ह्याच होय माझ्या दोन्ही सुना. पाहिल्याच ना ते आता पहिल्यांदा चालीन मी तुमच्या इकडे स्वयंपाकाले. कधी येणं नाही होत. तुम्ही येता एखाद्या भेटी कुट्टीले असं काही सांगा गिंगाले, पण आता पहिल्यांदा पाहिलं तुमच्या सून, आता राहते मला लक्षात. तुमच्या घरी तुम्ही तर कधी आलाच नाही ये जा आमच्या घरी एखाद्या वेळेस. मला वेळच नाही राहत, स्वयंपाकाची ठेकी असते त्याच्यावरच जा तुम्ही, वेळच नाही राहत. वेळ भेटला तर घरीच राहतो, मग कामं करावं लागते मग जास्तीचे. आता एवढ्या आग्रहानं बोलावता तर येईन मी. ती पोरी गिरीली नाही आणली काय त्या लय वेळ केला होते आता काहून एवढा वेळ केला. काकू ती शाळेत गेली येत नाही म्हणे मग काय तिला आणतं मी काही आणलं नाही मग तिला शाळेच्या याच्यातून सुट्टी काल पुरते का काकू एका दिवसाची तिची मॅडम कल्ला मोठी करते म्हणून आणलं नाही. कशी सुरू आहे आपली डायव्हर की चांगली सुरू आहे काय? हो काका आपली ड्रायव्हर की मस्त सुरू आहे. यायच्याच इकडे असतो ना मी आता यायच्याच घरात घरी आहे ना मी कामाले 12 महिने काम लागलेलं आहे ना आपल्याला यायच्या घरच्या फोर काम आहे आपल्याला नेहमीचा ड्रायव्हर आम्ही यायचा. मस्त आहे बाबू मस्त आहे असंच पाहिजे. बाबू महिना आपल्याला चांगला 15,000 रुपये महिना देते पोरगं डेलीचं काम आहे एवढं डेलीचं काम कुठे भेटते आपल्याला. आणि आज म्हटलं त्यांच्या पोरानं गाडी चालवली आणि मी ट्रॅक्टर घेऊन आलो. आपल्याला कोणते काम जमते आणि ट्रॅक्टरही जमते आणि वारीलाही जमते. वावर मावर मस्त ते मला मस्त दिसते यायचं पीक पाणी चांगलं आहे पीक पाणी यायचं. हो ना काका त्याचा हरभरा भला मस्त आहे गवळी भला मस्त आहे. मीच वाई करायला राहतो मी वाई करत असतो आणि त्याच्या घरची 4 व्हीलरही चालवतो पोरायला जसं लागलं 12 महिन्याचं काम आहे आपल्याला. चांगले पोरं आहे त्याचे मस्त आहे शांताबाई मस्त आहे आपल्या नाही पोरं याचे एकत्रच आहे वाटते. कार्यक्रम मस्त मस्त आहे कार्यक्रम यायचा तर दरवर्षी तसं मला जेवायला बोलावते म्हणा त्याच्या घरी मी दरवर्षी येत असतो याच्या घरी. हो मी आली नसती माहीतचा माणूस म्हणे मी चाललो म्हणे जेवायला तर चालतं का म्हणे मी म्हटलं पैदल नाही चालत मग काय मी टुचकून तयारी केली टुचकून बसली त्याच्या गाडीवर आलीच ती मा एवढ्या दूर पैदल यायचं वावर आहे दूर माहीतचा माणूस येत होता म्हणून मी तयारी केली नाही तर मीच काय आली असती हो बाई मी घरीच राहिली असती. निया बल्ली मटकी आहे पाय माझ्या घरचे निया गल गिकल लावला बिचारे बल्लीच मटकी आहे. तिला नवीन ड्रेस मस्त मेडी घातली तिनं बल्लीच बाई हुशारही मोठी आहे महिन्यात. हो बाई ड्रेस मस्त घातला ड्रेस चष्मा मस्त लावला माय काय म्हणते तुमची नात शाळेत काय सांगते तुमची नात लय हुशार आहे म्हणून. हुशार उलीस येते तिले तिची माय शिकवते तर तशी म्हणते ते. आता 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 हुशार नसेल मग तर मोठेपणी हुशार असली पाहिजे ना महिन्यात. अजून म्हणतो आजी माझी नाव मला मी विचार नाही तर काय तुला हरभरे झाडावर चढू का माय? राम राम भाऊसाहेब. राम राम. हो राम राम. घेऊन झालं का हो भाऊ? नाही राजू आता चालू ना आम्ही. पटकन बसून घे ना आता हे पंगत उठली ना. बसून घ्या लवकर. हो बसून घेतो आम्ही बसतो मस्त आहे तुमचा बगीचा गिबीचा हरभरा आहे चांगला आहे गहू चांगला आहे हरभरा आहे काय लागते बा तुमचं. काय हो भाऊ देवाच्या कृपेने आहे आपण काय एक हे आहे मीच आहे आपलं काय सगळं देवच देते. चिंध्यापाईत पण बरं आहे. आम्ही तर काही येतच नाही माय पोरगं तर काही येतच नाही ते दोघे ड्युटीवर जाते तर याच्या भरोशावर आहे. हा बिचारा पाहते तर आहे याच्या भरोशावर. हो काका माझ्या भरोशावर काय तुम्ही तर येत आहो काका काही काकाही मला जास्तच वर चढून देते बा. मग जेवाले चला.